मटकीची उसळ तेव्हाच चविष्ट लागते जेव्हा मटकी प्रमाणात शिजलेली असते. मटकी फार कडक असून चालत नाही किंवा मटकी फार मऊ शिजली तरी चांगली लागत नाही. ही उसळ अगदी प्रमाणात शिजते आणि अशा पद्धतीने तुम्ही कराल तर सगळे अगदी आवडीने ही मटकीची उसळ फस्त करतील. तर अशी ही चविष्ट मटकीची उसळ बनवण्यासाठी आपल्याला प्रथम मोडाची मटकी घ्यायची आहे. ही गावरान मटकी आहे आणि चांगल्या क्वालिटीची आहे, त्यामुळे मटकी अजिबात कुजलेली नाही आणि मटकीला मोडसुद्धा छान आलेले आहेत. आता आपण उसळ बनवायला सुरुवात करू. कुकरमध्ये थोडंसं जास्तीचं तेल घेतलं, मोहरी आणि जिरं तडतडवलं आणि त्यानंतर हिंग घालून आता लगेचच ही मोडाची मटकी घालून घेतली. आता ही 1 मिनिटासाठी आपल्याला परतवून घ्यायची आहे. मटकी परतवून घेतल्यानंतर आपण यात लगेचच मसाला घालणार आहोत आणि मसाल्यासोबतच ही मटकी पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत. तर मी इथे 2 चमचे मालवणी मसाला आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे. जास्त मसाले घालणार नाही आहोत. ह्या एवढ्या मसाल्यातच ही मटकीची उसळ फार चविष्ट बनते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. मालवणी मसाला आणि हळद घालून ही मटकी आपण परतवून घेतलेली आहे. थोडीशी वेगळी चव यावी म्हणून आपण 1-2 कोकमाचे तुकडे घातलेले आहेत. कोकमाऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता किंवा टोमॅटो घातला तरीही चालेल, पण मी इथे कोकम वापरणार आहे. आता आपण खोबरं घालणार आहोत. तर हे ओलं खोबरं मिक्सरमधून 1-2दा फिरवून घेतलेलं आहे आणि ते या मटकीच्या उसळीत आपण घातलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला हे कोरडंच परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत. तर आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाण्यासोबत ही मटकी आपण मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा मी पाणी घातलेलं आहे. आपल्या गरजेप्रमाणे आपल्याला ही उसळ घट्ट किंवा पातळ ठेवता येते. तर आता मी आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून घेतलं. आपण अजून या उसळीमध्ये मीठ घातलेलं नाही आहे, तर पाण्याचं प्रमाण बघून त्याप्रमाणे आपण मीठ घालूया. त्याप्रमाणे मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे आणि ह्या उसळीमध्ये हे मीठ मिक्स करून घेऊ. सर्व मीठ आणि मसाले आपण घातलेले आहेत. पाणीसुद्धा घातलेलं आहे. गॅस थोडासा मोठा करून 1 ते 2 मिनटासाठी या उसळीला उकळी येऊ देऊ आणि या रसाला चांगली उकळी आली की मग कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत ही उसळ शिजवून घ्यायची. 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं. ही उसळ आपली तयार आहे. मटकी छान शिजलेली आहे, अगदी बेतात शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता, अजिबात कडक राहिलेली नाही. तर ही चविष्ट अशी मटकीची उसळ तयार आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालू. ह्यानी या उसळीची लज्जत अधिकच वाढते. आता ही मटकीची उसळ तयार आहे. आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊ. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये झटपट मटकीची उसळ आपण तयार केली. तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही उसळ करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. वरण भातासोबत या उसळीचा आस्वाद घेऊ शकता किंवा अगदी पावासोबतसुद्धा ही उसळ अगदी चविष्ट लागते. तर तुम्ही नक्की करून पहा. अशा पद्धतीने मटकीची उसळ केली की ती अगदी झटपट तयार होते. टिफिनलासुद्धा तुम्ही ही नेऊ शकता. अगदी घाईच्या वेळेतसुद्धा ही पटकन तयार होते. शिवाय ही उसळ बनवण्यासाठी विशेष काहीही पूर्वतयारीची गरज लागत नाही, त्यामुळे तोसुद्धा वेळ आपला वाचतो. कांदा, लसूण, टोमॅटो यापैकी काहीही आपण या उसळीमध्ये वापरलेलं नाही. इतक्या झटपट आणि शॉर्टकट पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. मटकी मुळातच इतकी चविष्ट असते की या मटकीला ढीगभर मसाले घालण्याची काहीही गरज नसते. त्यामुळे आपण अगदी थोडक्या मसाल्यामध्ये ही उसळ तयार केलेली आहे आणि अशा पद्धतीने केलेली ही उसळ इतकी चविष्ट लागते की तुम्ही सर्व पद्धती विसरून जाल आणि याच पद्धतीने उसळ बनवत राहाल. ही अशी चविष्ट उसळ असेल तर ताटामध्ये दुसरं काहीही घेण्याची आवश्यकता राहत नाही.
अशाच एखाद्या चविष्ट रेसिपीसह पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.